आज देशामध्ये पहिला हिंदू दहशतवादी म्हणून ज्या नथुराम गोडसेच्या नावाचा सातत्याने उल्लेख का विशिष्ट वर्गाकडून केला जातो, त्या नथुराम गोडसेच्या कृतीचं समर्थन आम्ही करत नाहीत. त्यांनी जी कृती केली त्याची कायद्याने त्याला शिक्षा दिली, पण नथुराम गोडसेच्या आड जे 8,000 निरपराध ब्राह्मण मारले गेले त्याला आपण काय म्हणाल? हा दहशतवाद नाही आहे. यांना महात्मा गांधीवर प्रेम नव्हतं, तर ब्राह्मणाविषयी एक राग होता आणि नथुरामच्या निमित्ताने तो राग त्यांनी ब्राह्मणावर त्यांचं शिरकान करून काढला. वास्तविक पाहता 1990च्या सुमारास काश्मीरमध्ये सर्वप्रथम या इस्लामी दहशतवाद्यांनी काय केलं असेल, तर तिथले जे पंडित होते त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्त्रिया आणि तुमची जायदाद इथं सोडून तुम्ही काश्मीर सोडून निघून जा. हा दहशतवादाचा प्रकार, याचा पाया कुठं आहे याचा जर आपण शोध घेत गेलात तो इतिहासामध्ये एका ठिकाणी दडलेला आहे. ते ठिकाण मी तुम्हाला सांगणार आहे, ती व्यक्ती मी तुम्हाला सांगणार आहे. खरं म्हणजे आजपर्यंत नथुराम गोडसेच्या निमित्ताने आणि ब्राह्मणाच्या आडून हिंदू लोकांना दहशतवादी ठरवण्याचं जे षडयंत्र, जे अपप्रचार चाललाय, त्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात डोकून पाहावं लागेल. या समृद्ध शांतताप्रिय देशामध्ये पहिला आतंकवादी कोण आला असेल, तो आला मोहम्मद बिन कासिम. या मोहम्मद बिन कासिमनं काय केलं? लुटायचा उद्देश ठेवला आणि दहशत माजवण्यासाठी त्यांनी जाळपोळ कत्ली सुरू केल्या. स्त्रियांना गुलाम करायला सुरुवात केलं. पण ज्या लोकांनी खंडणी दिली त्या लोकांना त्यांनी सोडून दिलं. त्याचा उद्देश हा फक्त खंडणी घेण्यापुरता होता. म्हणजे आज जे काश्मीरमध्ये 1990 साली जे घडलं होतं की त्यांना हिंदूंची प्रॉपर्टी हवी होती, त्यांनी मोहम्मद बिन कासिमने काही स्त्रिया गुलाम करून नेल्या. म्हणजे आमच्या हिंदूंच्या स्त्रिया त्यांना उपभोग वस्तू म्हणून हव्या होत्या. काश्मीरचा खरा दहशतवादाचा गुरु कोणी असेल, संस्थापक कोण असेल, तर मोहम्मद बिन कासिम होता. त्यानंतर मोहम्मद गोरी आला. याचा बाप तुर्की होता, याची आई इराणी होती. म्हणजे एका मिश्र संस्कृतीतून, मिश्र जाती व्यवस्थेतून हा जन्माला आल्यामुळे त्याचा क्रूरपणा अधिक गैरा होत गेला. यांनी मोहम्मद बिन कासिमच्या पुढे पाऊल ठेवलं. त्यांनी नुसता पैसा संपत्ती लुटली नाही, तर शेकडो हिंदूंची कत्तल केली आणि कित्येक स्त्रिया गुलाम म्हणून आपल्याबरोबर तो परत घेऊन गेला. हे सगळे दहशतवादी हे त्या शिष्य आहेत, या मोहम्मद बिन कासिमचे आणि या मोहम्मद बिन गोरीचे, ज्यांनी काश्मीरमध्ये अशा पद्धतीचा दहशतवाद पसरवला. मी आत्तापर्यंत ज्या 2 लोकांची नावं घेतली, खरं म्हणजे या लोकांचं समर्थन करणारी सुद्धा जमात आज भारतामध्ये आहे. त्या लोकांचं म्हणणं आहे की हे धर्म प्रचारासाठी आले होते. हे धादांत खोटं आहे. जर ते धर्मप्रसारासाठी आले होते तर मग त्यांनी इथं जाळपोळ करणे, लुटालूट करणे, कत्तली करणे, गुलाम म्हणून घेऊन जाणे, आमची हिंदूची देवळं पाडण्याची काही गरज नव्हती. त्यांना त्यांच्या धर्माचा प्रसार करता आला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. हे लोक आलेच ते मुळी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात धर्मग्रंथ घेऊन आले. तुम्ही शरण या, तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, नाही तर मरायला तयार व्हा. या 3च गोष्टी त्यांनी इथल्या जनतेसमोर ठेवल्या. त्याच्यामुळं हिंदुस्थानामध्ये गेली 900 वर्ष हो जो इस्लामिक दहशतवाद इथं आहे, त्या दहशतवादाकडे कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून स्वतंत्र भारतामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा या सगळ्या लोकांचे अत्याचार, या सगळ्या लोकांचे धर्मांतर हे सगळं लपवण्यात आलं आणि त्यांना कोणी दहशतवादी म्हणू नये म्हणून आज एक नवीन टूम निघाली, हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, सनातनी दहशतवाद. पण हे लोक विसरले
की तुम्ही सनातनी दहशतवाद म्हणतात, तर करबलाच्या मैदानावर मोहम्मद पैगंबराच्या नातवाला कुणी मारलं? तिथं कुणी सनातनी गेला नव्हता. काश्मीरच्या एका मस्जिदीमध्ये जिथं मोहम्मद पैगंबराचा केस ठेवला होता, ती मस्जिद कुणी आपल्या दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केली? हजरत बलची. तिथं कुणी सनातनी गेला नव्हता. 1979 साली मक्केची मस्जिद कुणी ताब्यात घेतली? तिथे कुणी सनातनी गेला नव्हता, कुणी हिंदू गेला नव्हता. अरे मूर्खानो, या जगात पहिली मस्जिद ज्यांनी काढायला जागा दिली तो एक हिंदू सनातनी राजा होता. हे लोक विसरून गेले. म्हणून आज हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की 900 वर्ष आम्ही हा दहशतवाद सहन केलेला आहे. म्हणून भारताचे एक थोर विचारवंत M.N. रॉय, मानवेंद्र रॉयचं एक वाक्य आहे की इथल्या हिंदूंचं मुसलमानाविषयी असलेलं आपलं मत हे इस्लामविषयी असलेल्या अज्ञानातून आलं नाही, तर मुस्लिमांच्या अनुभवातून त्यांना आलंय. म्हणजे मुस्लिम समाजाचा, इस्लाम धर्माचा जो अनुभव इथल्या हिंदूला आला, त्याच्यातून आमचं हे मत बनलेलं आहे की हे खरे आतंकवादी तर इस्लामवालेच आहेत. आणि म्हणून या काही लोकांचं मी तुमच्यासमोर मांडलंय. पण क्रमाक्रमाने 900 वर्षात कोण कसं वागलं याच्या मी तुमच्यासमोर येणाऱ्या पुढच्या भागात मांडणार आहे.